दरम्यान शेतकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात सरकार सकारात्मक असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले। आंदोलकांना रेल रोको करू देणार नाही असंही त्यांनी सांगितलं। बच्चू कडूंच्या नेतृत्वात नागपुराचे आंदोलन सुरू आहे, त्यानुसार रेल रोको करण्याचा इशारा त्यांनी दिला होता आणि हाच रेल रोको आहे जो करू देणार नाही असं आता मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे। म्हणून सकारात्मक चर्चा लवकरच होतीये का? मुंबईला शिष्टमंडळ जात आहे किंवा नागपुरात चर्चा होतीये किंवा निर्णय होतोय आणि तो शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतोय, या सगळ्या गोष्टी पाहणं आता महत्त्वाचं आहे। त्यांनी इतके वेगवेगळे प्रश्न मांडलेले आहेत, ते प्रश्न असे नुसते आंदोलनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी सोडवू शकू अशी परिस्थिती नाही आहे। त्याच्यावर चर्चा करून त्याचा रोडमॅप तयार करावा लागेल। त्यामुळे त्यांना चर्चेचं निमंत्रण देखील आम्ही दिलेलं आहे आणि कुठल्याही परिस्थितीत हे रेल रोको आणि बाकी गोष्टी या मात्र करणं योग्य नाही, त्या करू दिल्या जाणारही नाहीत। त्यामुळे आमचं स्पष्ट आव्हान आहे, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आम्ही सकारात्मक आहोत। या सरकारने 32,000 कोटी रुपयाचं पॅकेज दिलं आहे, पैसा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आम्ही देतो आहोत। त्यामुळे सगळ्या प्रकारच्या चर्चेची सरकारची तयारी आहे, चर्चा करावी आणि त्यातनं मार्ग काढावा। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।